पोलीस भरती 2025 15,000 प्लस जागा काल डिक्लेरेशन झालेलं आहे की 15,000 प्लस जागा येणार आहे आणि या जागेमध्ये जर तुमचं सिलेक्शन पाहिजेत असेल तर तुम्हाला तयारी चांगल्या पद्धतीने करायची आहे, आपली रनिंग चांगल्या पद्धतीने करायची आहे, आपला गोळा वगैरे चांगल्या पद्धतीने आत्ताच परफेक्ट करून ठेवायचा आहे। सोबतच तुम्हाला गणित हा विषय बी चांगल्या पद्धतीने करून ठेवायचा, म्हणजेच 50 मार्क याच्यावर आहेत आणि हे 50 मार्क कुठून येणार तर थेंब थेंब तळ साचत असते आणि प्रत्येक टॉपिक वरून एक एक दोन दोन प्रश्न येतच असते। मग हे टॉपिक आहेत कोणते महत्त्वाचे टॉपिक आज आपण इथे घेऊन आलेलो तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो। मग चला तर वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। गुणोत्तर आणि प्रमाण बेसिक टॉपिक आहे, वारंवार याच्यावर प्रश्न विचारतात, सोडवता आला पाहिजे, नाही सोडवता आला तर तुमचं सिलेक्शन होणार नाही ही गॅरंटी माझी आहे, कारण गुणोत्तर प्रमाणावर बरेचसे टॉपिक रिलेटेड आहेत। मग त्यामध्ये गुणोत्तर प्रमाणामध्ये आज आपण बेसिक टॉपिक पाहणार आहोत, एकमान पद्धत। एकमान पद्धत बघा समजून घ्या, एकदा बेसिक कळाला की 100% तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर काढता येतील। एक एक दोन दोन मार्क जरी आपल्याला कुठून भेटत असेल तर ते घ्या आणि जिथं सिलेक्शन होत असेल तिथं सिलेक्शन करून घ्या। याच्यासाठी काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, एकमान पद्धत समजून घ्या काय आहे। संख्या प्रमाणात म्हटलं, प्रमाणात जर म्हटलं तर बरोबर, ओके, हा चिन्ह द्यायचा आहे। आणि जर म्हटलं विरुद्ध किंवा मग संख्या प्रमाणात नाही व्यस्त असतील, व्यस्त असं म्हटलं तर गुणिलेचं चिन्ह घ्यायचं। बस एवढ्या दोन गोष्टी समजून घ्या। आता आपल्या प्रश्नाला सुरुवात करू। पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, बघा काय म्हटलेलं आहे, ABCD या संख्या प्रमाणात आहे तर त्या पुढील पैकी पर्याय योग्य कोणता। योग्य पर्याय ओळखायचा आपल्याला इथं पर्याय दिलेले आहेत, कशा पद्धतीने सोडवणार आहोत बघा। प्रमाणात म्हटलेलं आहे, प्रमाणात म्हटलं तर A छेदात B घ्या, ओके, आणि बरोबरचं चिन्ह द्या कारण प्रमाणात दिलेलं आहे। इथं C छेदात D घ्या, ओके। आता इथून करा तिरपा गुणाकार या पद्धतीनं, इकडून करा तिरपा गुणाकार या पद्धतीनं, म्हणजे A आणि D चा जोड होईल, इकडं B आणि C चा जोड होईल। म्हणजेच ऑप्शन मध्ये आपल्याला एक तर AD पहा आणि BC पहा कुठं जोड आहे, तर AD तर नाही आहे, ओके, तर DA आहे। मग अशा वेळेस ह्या प्रश्नाचं उत्तर हे होईल, ओके। ऑप्शन क्रमांक C आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। अशा पद्धतीने आपल्याला त्याला सोडवायचं आहे। चला तर मग जर 3 संख्या आल्या तर कशा पद्धतीने सोडवायचं। प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे, XYZ या संख्या प्रमाणात असून पुढीलपैकी योग्य पर्याय कोणता। योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। ऑप्शन इथं दिलेले आहेत, या ऑप्शन पैकी कोणता योग्य पर्याय असेल विद्यार्थी मित्रांनो बघा, चेक करा। इथं काय म्हटलं 3 संख्या दिलेल्या आहेत, ह्या संख्या प्रमाणात दिल्या, सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रमाणात दिल्या। मग काय करायचं तर X पहिली संख्या आहे, छेदात दुसरी संख्या Y, मग परत इथं Y लिहायचा, दुसरी संख्या छेदात तिसरी संख्या Z, इथून करायचा तिरपा गुणाकार, म्हणजेच Y गुणिला Y म्हणजे Y वर्ग येईल, ओके। X गुणिला Y म्हणजे X गुणिला Z म्हणजे XZ येईल। या पद्धतीने हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। ऑप्शन क्रमांक B हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। या पद्धतीने आपल्याला त्याला सोडवायचं आहे। चला तर मग आता जर हे संख्या झाल्या परंतु अंक आले तर काय करायचं तर तेही पाहूया। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवेची ब्रह्मास्त्र ट्रिक्स बॅच आपली लॉन्च झालेली आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड संपूर्ण बॅच असेल विद्यार्थी मित्रांनो। तलाठी, सरळ सेवा, वनरक्षक, क्लर्क, जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद अशा विविध पदांच्या सरळ सेवा पदांकरिता जे बी विद्यार्थी तयारी करत असतील त्यांच्यासाठी एकमेव बॅच आहे। 8,000ची बॅच फक्त आणि फक्त तुम्हाला 999 रुपयाला मिळणार आहे। सर्व विषय त्याच्यामध्ये आहेत, 80% ऑफ तुम्हाला मिळत आहे, लिमिटेड ऑफर आहे। जर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर या नंबरवर संपर्क साधा, 90 11 37 38 82। या ऍप्लिकेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल किंवा गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता। आपला लोगो तुम्हाला माहित आहे की लोगो पाहायचा आणि तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, एम्बिशन अकॅडमी पुसद, ओके। चला प्रश्न क्रमांक तिसरा कशा पद्धतीने आहे बघा। 7 14 28 X या संख्या प्रमाणात आहे तर X ची किंमत किती। इथं ऑप्शन दिलेले, ऑप्शन क्रमांक 45, ऑप्शन क्रमांक B 56, ऑप्शन क्रमांक C 62, ऑप्शन क्रमांक D 50। मग बघा 4 संख्या दिल्या तर कशा पद्धतीने, पहिली संख्या छेदात दुसरी संख्या, बरोबर प्रमाणात म्हटल्यावर बरोबरचं चिन्ह, तिसरी संख्या 28 आहे तर चौथी संख्या X, तिरपा गुणाकार करा। मग तिरपा गुणाकार करत असताना 14 गुणिला 28 येईल आणि X सोबत ती जी संख्या राहते ती छेदात जाते, 7 7 1 7 7 2 14 28 2 56 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। ऑप्शन क्रमांक B हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। अशा पद्धतीने आपल्याला त्याला सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, कारण अशाच पद्धतीचे व्हिडिओ जे आहे
आपण आपल्या या चॅनलवर घेत असतो आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने मदत व्हायला पाहिजे हेच टॉपिक आपण इथं घेत असतो. बघा काय म्हटलेलं आहे, 4थ्या क्रमांकाचा प्रश्न. 4, 6 आणि x या संख्या प्रमाणात आहेत तर x ची किंमत किती? ऑप्शन क्रमांक A 8, ऑप्शन क्रमांक B 9, ऑप्शन क्रमांक C 6, ऑप्शन क्रमांक D 5. मग या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवणार आहात? बघा 4/6 पहिली संख्या छेदात दुसरी संख्या बरोबर दुसरी संख्या छेदात तिसरी संख्या x दिलेली आहे. तिरपा गुणाकार करा म्हणजेच 6 गुणिला 6 छेदात 4. आता भाग जाते, भाग द्या, 2 न भाग द्या इथं. 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, 3 त्रिक 9 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक B हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं सोडवत राहायचं, काही घाबरायचं नाही. यावर 1 मार्क तुमचा 100% फिक्स होणार आहे, म्हणजे होणारच आहे, कारण याच्यावरच प्रश्न विचारतात. बघा प्रश्नाचा टाईप आता थोडासा चेंज झालेला आहे, परंतु जरासही चेंज झालं तरी आपल्याला समजलं पाहिजे आणि हे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील म्हणजे मिळतीलच. बघा काय म्हटलेलं आहे 5व्या क्रमांकाचा प्रश्न. 4 संख्या प्रमाणात असून अंतिम पदे दिलेली आहे. कोणती अंतिम पदे आहे? बघा अंतिम पदे अनुक्रमे 10, 45 आहे व मध्यम पदांपैकी दुसरे पद हे पहिल्या पदांच्या दुप्पट आहे. तर त्या 2 संख्या कोणत्या? ऑप्शन इथे दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक A 18, ऑप्शन क्रमांक B 19, ऑप्शन क्रमांक C 16, ऑप्शन क्रमांक D 15. म्हणजे याच्यामध्ये 2 संख्या दिलेल्या आहे, परंतु आपल्याला ऑप्शन एकाच संख्येचा दिलेला पाहू आपण. प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवायचं बघा. काय म्हटलेलं आहे? 4 संख्या आपल्याला प्रमाणात दिलेल्या. कोणत्या 4 संख्या आहेत प्रमाणात? तर इथं आपल्याला पहिली संख्या दिलेली आहे 10. ओके, शेवटची दिलेली आहे अंतिम पद म्हणजे इथं 45 दिलेली आहे. आता याच्यामध्ये बघा पहिली संख्या काय म्हणते? मध्यम पदापैकी दुसरे पद हे पहिल्या पदाच्या दुप्पट आहे. तर दुसरे पद पहिल्या पदाच्या दुप्पट हे 1x घेतलं तर हे 2x घ्या. आता काय करायचं आपल्याला? पहिली संख्या छेदात दुसरी संख्या 1x बरोबर प्रमाणात म्हटल्यावर बरोबर 2x, तिसरी संख्या छेदात चौथी संख्या 45. तिरपा गुणाकार करा, इथं येते 2x वर्ग बरोबर 10 गुणिला 45. ओके, मग इथं काय करायचं आहे? हे इकडं गुणाकारात असल्यावर भागाकारात जाईल, म्हणजेच x वर्ग बरोबर तर 10 गुणिला 45 छेदात 2 उरलेले आहेत. इथं 2 न भागा, इथं उरले तर 5 म्हणजेच 45 गुणिला 5 उरले. तर बघा 5 5 25, 5 हातचे आले 2, 5 20 2 22. 22 हे x वर्गाची किंमत आहे. x वर्ग बरोबर 22 आलं तर x बरोबर किती? तर x बरोबर आपल्याला सांगितलेलं आहे किती आहे? 15. 15 येईल. कशाचा वर्ग आहे ते? 225चा वर्ग आहे. x चा वर्ग आला 15. म्हणजेच आता आपल्याला संख्या कोणाची विचारली तर या x ची किंमतच दिलेली आहे इथं. तर x ची किंमत 15 आहे. ऑप्शन क्रमांक D. जर तुम्हाला याची किंमत काढायला लावली 15 दुनी 30 दुप्पट झाली. अशा पद्धतीने ते आपल्याला सोडवावं लागते. समोरचा प्रश्न बघा. 4 संख्या प्रमाणात असून त्यांची मध्यम पदे अनुक्रमे 8, 24 आहे आणि अंतिम पदापैकी शेवटचे पद पहिल्या पदाच्या 12 पट आहे. पहिल्या पदाच्या किती पट आहे? 12 पद. अंतिम पद म्हणजे दोन्हीकडच्या 2 साईडचे पद. ऑप्शन इथं दिलेले आहे. ऑप्शनानुसार आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने सोडवायचं ते पाहू आपण. बघा अंतिम पद कोणते आहे? अंत्यपद. तर याच्यामध्ये एकच ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला. कशा पद्धतीने सोडवायचं बघा. काय करणार आहे आपण? तर 4 पद दिले. कोणते कोणते आहे? मध्यम पदे अनुक्रमे. पहिला पद माहित नाही, मग पहिले पद जर एक पद घेतलं आपण 1x. ओके, दुसरं दिलेलं आहे 8 आणि तिसरं दिलेलं आहे 24 आणि अंतिम पदापैकी शेवटचे पद हे 12 पट मोठे आहे म्हणजे 12x घेतले. आता काय करणार आपण? तर विद्यार्थी मित्रांनो 1 छेदात 1x छेदात दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या 24 छेदात 12x. ओके, याचा करा तिरपा गुणाकार म्हणजे इथे येईल 12x वर्ग बरोबर 8 गुणिला 24. मग आता इथं 8 गुणिला 24 तर हे गुणाकार आता इकडे गेल्यावर भागाकारात 8 गुणिला 24 छेदात 12. इथं राहील x वर्ग ॲज इट इज. ओके, आता भाग द्या. भाग देत असताना 12 1 12, 12 दोन्ही 24 म्हणजेच x वर्ग बरोबर 8 दोन्ही 16. हे वर्ग कशाचा आहे? तर
हे वर्ग आहे 4चा, याची किंमत येईल 4. अंत्यपद आपल्याला काढायला सांगितलं. अंत्यपद कोणते? हे 4 एक 4x आणि 4 12 चौक 48. 48 ऑप्शन मध्ये नाही, परंतु आपल्याला जे ऑप्शन मध्ये दिलं ते निवडायचं आहे 4x. ओके, बघा समोरचा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय? 3 संख्या प्रमाणात असून शेवटचे 2 पदे अनुक्रमे 18 आणि 27 आहे, तर अंत्यपद कोणते? 3 संख्या प्रमाणात आहे. प्रमाणात म्हटल्यावर पहिली संख्या एकच घ्या जर दिली नसेल तर, आणि 2 पदे अनुक्रमे किती दिलेले? 18 आणि 27. तर आपल्याला काय करायचं आहे? 3 संख्या प्रमाणात असून शेवटचे 2 पद असे दिलेले आहेत. तर आता काय करणार? पहिली संख्या 1x छेदात 18 आणि दुसरी संख्या 18/27. याचा करा तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार करत असताना 27 x येईल बरोबर 18 गुणिला 18. तर विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्या की हे 27 गुणाकार आता इकडे गेल्यावर भागाकारात जाईल, म्हणजे x बरोबर 18 गुणिला 18/27 उरतील. आता भाग द्या याला. भाग कशा पद्धतीने देणार? तर 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, 3 एक 3, 3 सक 18. मग x बरोबर उरली किती? 12. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्याला सोडवावं लागत असते. आता विद्यार्थी मित्रांनो 8व्या क्रमांकाचं उदाहरण आपण पाहणार आहोत. काय म्हटलेलं आहे? 3 संख्या प्रमाणात असून त्याची अंत्यपदे 16 आणि 36 आहेत, तर मध्यम पद कोणतं? ऑप्शन तिथं दिलेले आहे. अंत्यपदे म्हटल्यावर 16 आणि इथं घेतलं आपण x आणि हे झालं 36. ओके, हे 2 अंत्यपदे आहेत म्हणजे शेवटचे दोन्हीकडून, इकडून एक अंत्य तिकडून एक अंत्य. ओके, मग आता काय करणार? पहिली संख्या छेदात दुसरी संख्या x बरोबर दुसरी संख्या छेदात तिसरी संख्या. तिरपा गुणाकार म्हणजेच x वर्ग बरोबर 16 गुणिला 36. ओके, तर x बरोबर किती आपल्याला काढायचं आहे? तर x वर्ग, आता याचा गुणाकार करा बरं. 16 सखी 96 6 हातच्याले 9, 16 त्रिक 48, 48 आणि 9 48 आणि 9 56 57 होते. 48 आणि 9 57. म्हणजे आता हे वर्ग कशाचा आहे? वर्ग आहे 576 24चा, म्हणजे x बरोबर 24 येईल. हे वर्ग कशाचा आहे? तर 24चा वर्ग आहे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण तुम्हाला समजले असेल. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आणखी समोरचे काही उदाहरणं घेऊन. धन्यवाद.